आपण मागच्या सेशनमध्ये 2 सेशन मला वाटते आपण एक्सेल वरती आपली चर्चा मागच्या सेशनमध्ये झाली होती. त्यालाच आपण थोडं कंटिन्यू करूया. आजचा दिवस आपण एक्सेल च्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण इथं बघण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला 1-2-3 सेशन जे मिळतील त्याच्यामध्ये आपण इमर्जिंग ट्रेंड्स जे आहेत त्यातले 2-3 महत्वाचे जे विषय आहेत त्या विषयाला आपण थोडंसं समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता मी पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतो माझं. मागच्या सेशनमध्ये आपण एक्सेलचा फॉर्म्युला यावेळी आपण बघितला होता. आय होप तुम्हाला स्क्रीन दिसतोय माझा. हो दिसते सर. ओके. तर मागच्या सेशनमध्ये आपण फॉर्म्युला कसा तयार करायचा हे बघितलं होतं. मला वाटतं ते त्याच्या आधी बघितलं होतं आपण. फॉर्म्युला, बॉडमासचा कन्सेप्ट, फॉर्म्युला बनवण्यासाठी लागणारे वेगवेगळे ऑपरेटर्स, या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. मागच्या सेशनमध्ये आपण फंक्शन्स कडे वळलो होतो आणि फंक्शन्स कडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही कारण सगळेजण मोस्टली बँकेमध्ये काम करता त्यामुळे तुम्हाला मी ह्या 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या की सिंपल इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, कंपाऊंडिंग इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, ग्रोथ रेट कसा कॅल्क्युलेट करायचा, या काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण स्टॅटिस्टिकल फंक्शन्स बघितली. पहिल्यांदा फंक्शन्स म्हणजे काय बघितलं आपण. कोणाला आठवतंय काय सांगितलं होतं मी फंक्शन म्हणजे? फंक्शन हा एक प्रोग्राम आहे बेसिकली. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये हजारो फंक्शन्स आहेत आणि फंक्शन म्हणजे हा एक प्रोग्राम असतो. हा प्रोग्राम काय करतो तर युजरकडनं म्हणजे आपल्याकडनं इनपुट घेतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं त्या प्रोग्रामतर्फे आणि आपल्याला आउटपुट देण्याचं काम हे फंक्शन करत असतं. तर फंक्शन म्हणजे इट इज अ काइंड ऑफ प्रोग्राम विच टेक्स इनपुट, प्रोसेसेस द डेटा अँड गिव्स अस द रिझल्ट. तर हे काम फंक्शनचं असतं. फंक्शन वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स एक्सेलमध्ये असतात. ही हजारो फंक्शन जे आहेत त्याला सेग्रिगेट केलेलं असतं, म्हणजे वेगवेगळे फंक्शनचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्यातले काही फंक्शनचे प्रकार आपण मागच्या वेळी बघितले होते की स्टॅटिस्टिकल फंक्शन्स, टेक्स्ट रिलेटेड फंक्शन, डेट फंक्शन्स, फायनान्शियल फंक्शन्स. आपण त्यातले काही पार्ट जे आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर आपण मागच्या वेळी काही बघितले होते ते इथे आपण स्क्रीनवरती एकदा बघून घेऊ काय काय आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिकल फंक्शन्स बघितली. त्यानंतर डेट रिलेटेड फंक्शन जी तुमच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत ती डेट रिलेटेड फंक्शन्स मी तुम्हाला सांगितली होती. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी हे सांगितलं होतं की एक्सेल डेटचं कॅल्क्युलेशन कसं करतो. कुणाला आठवतंय का मी काय सांगितलं होतं त्या संदर्भात? एक्सेलच्या दृष्टीनं डेट कशी कॅल्क्युलेट केली जाते? 1/1/1900 ही जी डेट आहे हा बेस आहे एक्सेलचा आणि 1/1/1900 डेटला नंबर इक्विव्हॅलंट एक्सेलच्या दृष्टीने असतो तो 1. त्यामुळं आजची तारीख आपण जर बघितली की 7/2/2025 तर ह्या प्रत्येक डेटला आजच्या 7/2/2025 ला एक नंबर इक्विव्हॅलंट असतो. त्यामुळे आपण आजच्या तारखेमधनं जर तुमची डेट ऑफ बर्थ वजा केली तर तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स मिळतो त्यातला की त्यात तुमचं वय काय आहे इन टर्म्स ऑफ डेज. तर डेटचं कॅल्क्युलेशन जे असतं हे डेटचं कॅल्क्युलेशन त्यामुळं याच्यामध्ये संभव होतं. तर आपण डेट रिलेटेड काही फंक्शन्स बघितली होती. तुम्हाला मी डेट डिफ नावाचं फंक्शन सांगितलं होतं. ई डेट नावाचं एक फंक्शन आपण बघितलं जे वापरून तुम्ही तुमची सर्व्हिस किती झाली किंवा तुमचं रिटायरमेंटचं एज काय आहे या गोष्टी आपण त्याच्यामधनं कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे 2-3 महत्वाची फंक्शन्सचे प्रकार आपण मागच्या वेळी बघितले होते. आज आपण त्याला थोडंसं पुढे घेऊन जाऊया. आज आपण काही मॅथमॅटिकल फंक्शन्स बघूया, फायनान्शियल फंक्शन बघूया, नंतर लॉजिकल फंक्शन बघूया. तर हे 2-3 प्रकारची फंक्शन्स आपण आज बघू आणि नंतर आपण एक पिव्होट टेबल नावाचं जे हे आहे एक फंक्शन आहे एक्सेल मधलं अतिशय महत्वाचं फंक्शन, तर ते आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण मॅथमॅटिकल फंक्शन्स बघू. इथं तुम्हाला दिसत असेल की हे एबीएस नावाचं फंक्शन आहे, सेव्हिंग नावाचं फंक्शन आहे, फ्लोअर आहे. ही काही मोजकी फंक्शन जी तुम्हाला कदाचित उपयोगाला येऊ शकतील अशी फंक्शन्स मी इथे निवडली. तर एबीएसचा अर्थ आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. म्हणजे काय की आपण बघा नंबर्स आपले पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात, फ्रॅक्शन्स मध्ये असतात. तर ऍब्सोल्यूटचा अर्थ असा आहे की प्लस नंबर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. तर आपल्याकडे समजा काही वेळा मायनस फिगर्स असतात कॅल्क्युलेशन मध्ये आलेल्या आणि तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये मायनस फिगर घेतली मल्टिप्लिकेशनसाठी म्हणा किंवा डिव्हिजनसाठी म्हणा तर त्याचा रिझल्ट जो असतो तो आपल्याला मायनस मध्ये येतो.
तर आपली रिक्वायरमेंट अशी असेल की मला मायनस नको आहे, कॅल्क्युलेशन करताना मला पॉझिटिव्हच नंबर त्याच्यामध्ये हवा आहे, तर आपल्याला हे ऍब्सोल्यूट फंक्शन वापरावं लागतं. तर ते कसं वापरायचं? तर कायम एक लक्षात ठेवायचं गोष्ट की फंक्शनची सुरुवात नेहमी इक्वल टू न होते. ते आपण मागच्या वेळी बघितलं, आपण 2-3 प्रकारची फंक्शन आपण शिकलेलो. त्यामुळे इथं मी लिहिणार ए इज इक्वल टू, तुम्ही एबी लिहिल्या लिहिल्या तुम्हाला त्याची लिस्ट मिळते की कुठली कुठली फंक्शन्स एक्सेल मध्ये आहेत जी एबी ह्या कॅरेक्टर पासून सुरू होतात. तुम्ही नुसतं ए दिलं तर ए पासून सुरू होणारी सगळी फंक्शन्स दिसतील. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या ठिकाणी कुठलं फंक्शन वापरायचंय. आता माझी रिक्वायरमेंट ही आहे की मला मायनस फिगर्स कुठेही नकोय, तर मी काय करणार की हे एबीएस फंक्शन वापरणार. तर मी इथनं एबीएस सिलेक्ट केलं. एबीएस सिलेक्ट करण्यासाठी आपण हे डाऊन एरोचा उपयोग करू शकतो, समजा खाली कुठल्या पोझिशनला ते असेल तर. आता इथं आहे तर त्या फंक्शनवर गेल्यावर टॅब प्रेस करायचं आणि इथं आतमध्ये त्यांनी विचारले पॅरामीटर, म्हणजे इनपुट आपल्याला काय द्यायचंय, तर नंबर द्यायचंय की ज्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. आपल्याला हवी ह्या नंबरची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, तर ते मी सिलेक्ट केलं आणि ब्रॅकेट कंप्लीट केलं. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मिळते. तर हे ऍब्सोल्यूट फंक्शन तुम्ही ज्यावेळी काही कॅल्क्युलेशन करत असता आणि तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट नको असतो, त्यावेळी तुम्हाला हे फंक्शन तिथं वापरता येईल. दुसरं फंक्शन आपल्याला इथे जे दिसतंय त्या फंक्शनचं नाव आहे सिलिंग. आता एक गमतीचा भाग एक्सेलमध्ये असा आहे की ही टर्मिनॉलॉजी त्यांनी जी वापरलेली ही आपल्याला लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. आता सिलिंग फंक्शनचा उपयोग काय असतो की आपल्याकडे एखादा नंबर आहे आणि त्या नंबरची सिलिंग व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. फॉर एक्झाम्पल समजा 225, तर 225, 223, 224, 226 त्यापैकी कुठलीही जरी व्हॅल्यू आली तरी मला समजा त्याचं उत्तर जे आहे ते 230 हवंय. थोडक्यात तुम्हाला राऊंडिंग माहिती आहे, राऊंडिंगचं काय काम असतं की राऊंडिंग समजा 25 रुपये 50 पैसे असेल तर त्याचं राऊंडिंग व्हॅल्यू जी असते ती 26 रुपये होते. 25 रुपये 25 पैसे असेल, 25 रुपये 10 पैसे असेल तर त्याची राऊंडिंग व्हॅल्यू होते 25 रुपये. मग इथे नियम काय आहे आपला की 25.50 0.50च्या वर, 50 किंवा 50च्या वर असेल तर वरच्या नंबरला व्हॅल्यू राऊंड होते आणि 0.50च्या आत असेल तर खालच्या व्हॅल्यूला राऊंड होते. पण इथं माझी रिक्वायरमेंट वेगळी आहे. माझी रिक्वायरमेंट अशी आहे की 125, 124, 123 अशी कुठलीही व्हॅल्यू जर असेल तर मला त्याची 10च्या मल्टिपल मधली नेक्स्ट व्हॅल्यू हवी. मी काय सांगतो नीट समजून घ्या की माझ्याकडे समजा ही 134 व्हॅल्यू आहे आणि मला उत्तर मिळताना म्हणजे ह्याचं उत्तर मला असं काढायचं आहे की ती नेक्स्ट मल्टिपल ऑफ 10 आली पाहिजे, म्हणजे 140 व्हॅल्यू मला मिळायला पाहिजे. मग ह्याला तुम्ही कसं करणार? तर हे करण्यासाठी तुमच्याकडे एक्सेलमध्ये हे फंक्शन सिलिंग नावाचं फंक्शन अवेलेबल आहे. आता हे 10च्या मल्टिपल मध्ये हवं असेल तर समजा तुम्हाला 100च्या मल्टिपल मध्ये हवं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, तर 125, 135, 150 जरी काही कुठलीही व्हॅल्यू असेल, तर समजा तुम्हाला 200 व्हॅल्यू उत्तर हवं असेल तर तुम्हाला तिथं अशा वेळी तुम्हाला सिलिंग हे फंक्शन तिथं वापरावं लागतं. आता हे कसं वापरायचं आपण इथं बघूया. पहिल्यांदा मल्टिपल ऑफ 10 व्हॅल्यू काढून बघू आपण सिलिंग व्हॅल्यू काय येते. आपल्या ह्या 134 व्हॅल्यू वर जी आहे त्याची सिलिंग व्हॅल्यू काय येते आपण बघूया. तर मी पहिल्यांदा CEI असं टाईप केलं, नंतर मी इथं गेलो आणि टॅब प्रेस केलं आणि मी इथं ही व्हॅल्यू सिलेक्ट केली. मला ह्याची सिलिंग व्हॅल्यू हवी आहे इन मल्टिपल ऑफ 10. सिलिंग म्हणजे आपल्या रूमचं वरचं जे छत असतं ते, तर तो अर्थ आहे त्याचा. आणि मी ब्रॅकेट कंप्लीट केलं. आता इथं मला मल्टिपल ऑफ किती हवंय ते द्यावं लागेल. याचा पुढचा पॅरामीटर मी गडबड केली जराशी. इथं नंबर मी दिला पण पुढे सिग्निफिकन्स पण मला द्यावं लागेल. सिग्निफिकन्स म्हणजे काय, मला 10च्या मल्टिपल मध्ये हवा असेल तर कसं द्यावं लागेल, 10, 20 जे काय असेल ते मला इथं द्यावं लागेल. इथं मी देतो 10. म्हणजे मी एक्सेलला काय सांगतोय की माझी व्हॅल्यू काही असू दे तिथे 131, 32, 33, 34, 40, 39 पर्यंत, तर मला 140 हे उत्तर मिळालं पाहिजे. बघूया आपल्याला मिळते का. 140 मिळालं मला. आता ही व्हॅल्यू माझी समजा बदलली, माझी ही व्हॅल्यू समजा 200, 456 झाली. याची काय व्हॅल्यू मिळायला पाहिजे मला, 460 व्हॅल्यू मिळायला पाहिजे. बघूया मिळते का 460. तर सिलिंग फंक्शन हे कुठं वापरायचं, आपल्याला त्याचा उपयोग कुठं करायचा आहे ते तुम्हाला ठरवायला लागेल. एक प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला सांगतो की आपलं जे इन्क्रीमेंट कॅल्क्युलेट होतं, आमच्याकडे नियम असा आहे की इन्क्रीमेंट हे नेहमी मल्टिपल ऑफ 10 पाहिजे. ओके, तर अशा ठिकाणी तुम्हाला हे सिलिंग फंक्शन तिथं वापरता येऊ शकते. एखाद्याचं इन्क्रीमेंट समजा 972 रुपये आलेले आहेत, तर त्याला 972 रुपयाचं इन्क्रीमेंट दिलं जात नाही, त्याला 972
तर पुढचं जो 10चं मल्टिपल आहे म्हणजे 980, तर 980 रुपयाचं इन्क्रीमेंट त्याला दिलं जातं. तर असा नियम जर तुमच्याकडे पण असेल तर तुम्हाला हे सिलिंग फंक्शन तिथं वापरता येईल. आता याच्या बरोबर उलट, आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याच्या बरोबर उलट फंक्शन जे आहे ते आहे फ्लोर. आता इथं तुम्ही मला बघून सांगा या व्हॅल्यूकडे की 456 ची फ्लोर व्हॅल्यू इन मल्टिपल ऑफ 10 काय असेल? 450. तर आपल्याला तसं जर तशी रिक्वायरमेंट आपली असेल तर बघा हे फंक्शन वापरावं लागेल आपल्याला. एफ एल टाईप करा, फ्लोर द्या, ही व्हॅल्यू सिलेक्ट करा, कॉमा द्या, सिग्निफिकन्स द्यायला विसरायचं नाही. इथे मी 10 दिलं, 450 दिलं. तर सिलिंग कुठं वापरायचं, फ्लोर कुठं वापरायचं हे तुम्हाला ठरवायला लागेल, तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल. आता ह्याच्या पुढचं राऊंड फंक्शन सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की राऊंड फंक्शन कसं काम करतं. आता इथं तुम्हाला एक नंबर दिसतो 125.34. याला जर आपण राऊंडिंग केलं तर काय व्हॅल्यू मिळायला पाहिजे सांगा बरं? याला जर मी राऊंड केलं 125. 125 मिळायला पाहिजे. बघूया आपल्याला मिळते का. तर मी पहिल्यांदा ती व्हॅल्यू सिलेक्ट केली आणि मला किती नंबर्स म्हणजे फ्रॅक्शन्सला राऊंडिंग करायचं आहे. पुढचं जे नंबर ऑफ डिजिट्स हा जे दिसतो ना पार्ट तुम्हाला इथं स्क्रीनवरती, हा इथं आपल्याला काय द्यायचंय की किती डिजिट्सला तुम्हाला ते राऊंडिंग करायचंय. म्हणजे 125.34 समजा तुमच्याकडे 125.3469 असं आहे आणि त्यातले पहिले 2 डिजिटच तुम्हाला हवे, तर तुम्हाला इथं 2 द्यावं लागेल. लक्षात येते का बघा मी काय म्हणतो? म्हणजे मला तिसरा, चौथा, पाचवा, 6वा जो डिजिट आहे तो नको आहे, मला फक्त त्या पहिल्या 2 डिजिटला राऊंडिंग हवे, तर तुम्हाला असं द्यावं लागेल. आता मी इथं जर 2 दिलं तर काहीच होणार नाही त्याच्यामध्ये, कारण त्याचा पुढचा नंबर काय आहे हे आपल्याला माहिती नाही. आता इथं तुम्हाला देऊन दाखवतो नंबर. समजा मी इथं 6 दिला तर 35 येणार, तिथं 0.35 येणार. इथं बघा 0.35 आलं. म्हणजे पुढच्या डिजिटची व्हॅल्यू काय आहे, 5च्या वर असेल तर आधीच्या डिजिटमध्ये 1 ऍड केला जाईल. तर हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता आपण जे राऊंडिंग युजली आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरतो तिथं आपण काय करतो की फ्रॅक्शन्स आपण वापरत नाही बऱ्याच ठिकाणी. तर मला फ्रॅक्शन नकोच असेल तर मला इथं 0 द्यावं लागेल. ओके, तर इथं मी 0 दिला तर मला त्याचं 125 असं उत्तर मिळालं. ओके, एकच मिनिट होल्ड करा, मला एक अर्जंट कॉल येतोय, एकच सेकंड. तर इथं आवाज येतोय माझा? हो सर. ओके, तर इथे हे 125 आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे तुम्हाला राऊंडिंग किती डिजिटला करायचं आहे, फ्रॅक्शन्सला करायचं आहे का 0ला करायचं आहे, हे तुम्हाला त्याप्रमाणे ठरवायला लागेल. तर अशा पद्धतीने आपण राऊंड करू शकतो. या तिन्हीतला फरक समजून घ्या. राऊंड, फ्लोर आणि सिलिंग यामध्ये फरक आहे आणि मी तुम्हाला आता इथं सांगण्याचा प्रयत्न आता इथं करत होतो. ह्याच्या पुढचं जे मॅथमॅटिकल फंक्शन आहे ते आहे सम, जे आपण n नंबर वेळा आपण ते वापरतो ऍक्च्युली. तर सम कसं वापरायचं, त्याला इज इक्वल टू सम हे तुम्ही असंही वापरू शकता किंवा इथं वरती रेडीमेड तुम्हाला हे दिलेलं आहे बटन, हेही वापरू शकता तुम्ही. हे तुम्ही वापरलं की ही रेंज आपोआप सिलेक्ट होते वरची. तुम्हाला हवी असलेली रेंज बरोबर सिलेक्ट झाली असेल तर काही करायचं नाही, फक्त आपल्याला एंटर मारायचं. हे झालं सम. ओके, हेच मी अशा पद्धतीने करू शकतो, इज इक्वल टू सम मी इथं केलं आणि अशी मला रेंज सिलेक्ट करावी लागेल. यातलं काय वापरायचं हे तुमच्यावरती आहे. म्हणजे समजा तुम्हाला ते वरचं बटन वापरायचं असेल ते बटन वापरा, तुम्हाला फंक्शन स्वतः लिहायचं असेल तर तुम्ही स्वतः वापरू शकता. आता नेक्स्ट जे फंक्शन आहे ते आहे सम इफ. सम इफ म्हणजे काय की कंडिशनली सम केले जातात नंबर्स. मला आता इथे समजा माझ्या सेट ऑफ नंबर्स मध्ये, या सगळ्या नंबर्स मध्ये मला फक्त अशा व्हॅल्यूचं सम हवी आहे की ज्याच्यामध्ये नंबर जो आहे तो 400च्या वर आहे. या 4 डिजिट्स मध्ये, 4 नंबर्स मध्ये माझ्याकडे 3 नंबर्स असे आहेत की जे 400च्या वर आहेत. मला फक्त त्यांचीच सम हवी, तर मला अशा वेळी सम इफ वापरावं लागेल. सम इफ. त्यानंतर मी इथं दिलं हे रेंज दिली, मला कुठल्या रेंज मधलं सम करायचे, कॉमा दिलं
आता इथं पुढे बघा आपल्याला काय द्यायचं, इथे क्रायटेरिया द्यावा लागेल मला. तर क्रायटेरिया मला इथं स्पेसिफाय करावा लागतो. माझा क्रायटेरिया काय असणार आहे, 400च्या वर पाहिजे मला नंबर, त्याची सम मला करायची आहे. तर इथे ग्रेटर दॅन 400 असं करायचं आणि ब्रॅकेट पूर्ण करा. आता इथं काय होईल, कंडिशनली सम केली जाईल तुमच्या नंबरची, म्हणजे जिथं नंबर तुमचा 400च्या वर आहे त्याच नंबरची ऍडिशन होईल. ही आपल्याला कोटेशन मध्ये द्यावं लागेल, हे कंपल्सरी आहे. आपली जी कंडिशन असते ती आपल्याला कोटेशन मध्ये द्यावी लागते. आता इथं तुम्ही बघा, हा 1366 आपल्याला रिझल्ट मिळालाय. आता हा बरोबर आहे की नाही कसं समजेल तुम्हाला, या 3 फिगर सिलेक्ट करायचं आणि इथं खाली बघा, लक्षात येईल तुमच्या की हे त्यांनी बरोबर केले, म्हणजे हा 125 नंबर त्या सम मध्ये आलेला नाही. तर अशा पद्धतीने आपण खात्री करू शकतो. तर मी तुम्हाला काही मॅथमॅटिकल फंक्शन्स आता इथं सांगितली. ओके, आता आपण काही टेक्स्ट रिलेटेड फंक्शन बघू. तुमच्याकडे बऱ्याच वेळा बँकामध्ये असा डेटा असतो की ज्याच्यामध्ये नाव असतं, त्याच्यामधनं तुम्हाला फर्स्ट नेम बाजूला काढावं लागतं, लास्ट नेम बाजूला काढावं लागतं. तर अशा बऱ्याच वेळा असतं, किंवा लोअर केसमध्ये असलेलं नाव तुम्हाला अपर केसमध्ये करावं लागतं. तर याच्यासाठी एक्सेलमध्ये खूप सारी फंक्शन्स आहेत. तर इथं आपण त्यातली काही फंक्शन्स इथं आपण बघूया. तुमच्यापैकी एकाचं नाव सांगा कोणाचं तरी. विजय वाकळे. ओके, आपण त्यांचं नाव इथं टाकूया, विजय वाकळे. आता याच्यामध्ये आपल्याला समजा त्यांचं फर्स्ट नेम बाजूला काढायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे फंक्शन आहे ते म्हणजे लेफ्ट इज इक्वल टू लेफ्ट असं टाईप करा. मला जिथे नाव त्यांचं आहे ते ते सिलेक्ट करावं लागेल, कॉमा द्या. त्यांचे नाव किती कॅरेक्टर्स आहे, 1 2 3 4 5. तर मला लेफ्ट त्या जिथं तो टेक्स्ट आहे ते द्यावं लागेल आणि 5 असं सांगावं लागेल. म्हणजे एक्सेल काय करेल की पहिली 5 कॅरेक्टर मला बाजूला काढून देईल. नाव मिळालं आपल्याला बरोबर. तसंच राईट फंक्शन आहे, म्हणजे त्यांचं आडनाव आपल्याला हवं असेल नुसतं, तर इज इक्वल टू राईट द्यायचं. राईट, जिथं माझं पूर्ण नाव आहे तो ती सेल मी त्याला सांगितली एक्सेलला माझं नाव कुठं आहे, आणि त्यांचं आडनाव जे आहे ते किती आहे, 1 2 3 4 5 6. तर 6 कॅरेक्टर आहे. तर मी राईटची 6 कॅरेक्टर मला काढून दे असं सांगितलं थोडक्यात. अशा पद्धतीने करता येतं. तर लेफ्ट आहे, राईट आहे, मिड फंक्शन आहे. आता इथं हे तुम्ही काय करताय, इथं आपण मोजतोय ही कॅरेक्टर 1 2 3 4 5 6. पण प्रत्येकाचं नाव त्याच म्हणजे तितक्याच कॅरेक्टरचं असेल असं काही नाही. आता समजा मी इथं माझं नाव टाकलं तर सगळं गडबड होऊन जाणार. बघू आपण टाकून काय होते. येणार नाही, कारण माझं नाव मोठं आहे, कॅरेक्टर्स जास्त आहेत माझ्या नावामध्ये. तर ह्याच्यासाठी मला असं हार्ड कोडिंग करून चालणार नाही. म्हणजे मला लेफ्टची 5 कॅरेक्टर दे, 6 कॅरेक्टर दे असा फॉर्म्युला लिहिता येणार नाही. मला फॉर्म्युला असा लिहावा लागेल, मला पहिल्यांदा ही स्पेसची पोझिशन कितव्या नंबरला आहे हे बघावं लागेल. माझ्या नावामध्ये स्पेस कितव्या कॅरेक्टरला आहे ते बघावं लागेल. आता इथे मोजून बघा तुम्ही, 1 2 3 आणि 5 8 आणि 9व्या पोझिशनला माझा स्पेस आहे पहिला. तर मला इथं एक फंक्शन लिहावं लागेल, इज इक्वल टू फाइंड. हे फंक्शन आहे फाइंड नावाचं. फाइंड मध्ये आपण काय करू शकतो की कुठलंही एक कॅरेक्टर माझ्या टेक्स्ट मध्ये कुठं आहे हे फाइंड आउट करू शकतो. तर मी इथं हे हे सिलेक्ट केलं, टेक्स्ट सिलेक्ट केला, कॉमा सिलेक्ट केला, आणि मला काय शोधायचं आहे तर स्पेस शोधायचं आहे. स्पेस इज ऑल्सो कॅरेक्टर इन एक्सेल. तर स्पेस दिलं मी आणि एंटर दिलं. इथं फॉर्म्युलामध्ये काय चुकलंय माझं, पहिल्यांदा आपण फाईंड टेक्स्ट द्यायला पाहिजे होतं. हा फॉर्म्युला वापरताना गडबड झाली थोडीशी आपली. हा फॉर्म्युला कसा आहे, फाइंड मध्ये आतमध्ये बघा, इथं पहिल्यांदा मला काय शोधायचं आहे ते द्यायचं आहे. इथं दिलेलं आहे बघा फाइंड टेक्स्ट. तर मला पहिल्यांदा इथं स्पेस असं द्यावं लागेल. पुढचं आहे विदिन टेक्स्ट, म्हणजे कशातनं शोधायचं आहे हे दिलं मी, तर मला इथं हे द्यावं लागेल. आणि कुठल्या पोझिशन पासून मला ते कॅरेक्टर शोधायचं आहे, ओके, तर ते इथं मला द्यावं लागेल. तर मला पहिल्यापासून शोधायचं आहे, त्यामुळे मी तो नंबर काही इथं देणार नाही, एंटर देतो डायरेक्ट. तर तुम्हाला मिळेल 9.
तर आता मी माझं नाव कसं, म्हणजे नाव करताना लेफ्टचा फॉर्म्युला मी कसा देणार, इज इक्वल टू लेफ्ट, हा टेक्स्ट मी दिला, कॉमा दिला, आणि माझा पहिला स्पेस आहे इथं 9व्या पोझिशनला, त्यातनं 1 मायनस करणार मी, म्हणजे तिथून मला मिळेल माझं नाव बरोबर मिळालं आता इथं. तसंच तुम्ही आता मगाशी इथं आपण विजय टाकलं होतं, मगाशी विजय वाकळे. आता बघू नाव बरोबर येते का त्यांचं, बरोबर. तर ह्या गोष्टी नीट समजून घ्या की आपल्याला ते हार्ड कोडिंग करून चालणार नाही त्याचं. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ट्रिक्स सगळ्या समजून घ्याव्या लागतील की आपण हे फर्स्ट नेम कसं बाजूला काढायचं, राईट सरनेम बाजूला कसं काढायचं, मिड नेम कसं काढायचं, म्हणजे आपल्या वडिलांचं नाव जर आपल्याला फक्त आपल्या नावातनं फक्त वडिलांचं नाव बाजूला काढायचं असेल तर ते कसं काढायचं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बँकेमध्ये काम करत असताना लागत असतात की तुमच्याकडे संपूर्ण नाव आहे त्यातलं फक्त फर्स्ट नेम पाहिजे तुम्हाला किंवा फक्त सरनेम पाहिजे. सरनेम आहे पण ते स्मॉल केस मध्ये आहे, त्याला अप्पर केस करायचं असेल तर त्यासाठी अप्पर म्हणून एक फंक्शन आहे, इज इक्वल टू अप्पर. हे फंक्शन तुम्ही वापरू शकता. मी समजा ह्याला अप्पर केलं तर मला सगळे सगळे कॅरेक्टर्स जे असतील ते अप्पर केस करून मिळतील. तर ही सगळी फंक्शन्स आहेत एक्सेलमध्ये, इथं दिलेली आहेत बघा. ही ही तुम्ही वापरून बघा. आपल्याला सगळी फंक्शन आता इथं बघता नाही येणार, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, पण मी तुम्हाला इथं काही फंक्शन्स इथं दिलेली आहेत, म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. तर ही फंक्शन्स तुम्हाला उपयोगाला येऊ शकतात. तर लोअर म्हणजे लोअर केसमध्ये कन्वर्ट होणार, अपर म्हणजे अपर केसमध्ये होणार. प्रॉपरचा अर्थ असा आहे की पहिलं कॅरेक्टर अपर केस होईल आणि बाकीची कॅरेक्टर स्मॉल लेटर्स मध्ये होती. तर ही सगळी वेगवेगळी फंक्शन्स आहेत एक्सेलमध्ये, तर ही तुम्ही वापरू शकता. आता बऱ्याच वेळा असं होतं की समजा ही नावं माझ्याकडे वेगळी वेगळी आहेत. ओके, माझ्याकडे फर्स्ट नेम वेगळा आहे आणि लास्ट नेम वेगळ्या कॉलम मध्ये आणि मला ते एकत्रित हवंय. तर त्यासाठी एक कॉन्कॅटिनेट फंक्शन आहे, इथं खाली दिले बघा, हे कॉन्कॅटिनेट फंक्शन आहे. तर हे वापरू शकतो आपण, इज इक्वल टू कॉन्कॅटिनेट फंक्शन वापरा. आणि मग इथं आपण देऊ शकतो की मला पहिलं हे हवंय, कॉमा दुसरं हे हवंय, आणि ह्याला जोडायचंय आपल्याला एकत्र, हे असं होईल. पण इथं गडबड झाली आता, कारण हे दोन्ही एकत्र चिटकून आले नाव, मला मध्ये स्पेस हवी होती. पण स्पेस का आली नाही, कारण तुम्ही कुठं सांगितलं एक्सेलला की तुम्हाला स्पेस त्याच्यामध्ये हवी. कारण मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं की एक्सेलच्या दृष्टीनं स्पेस सुद्धा एक कॅरेक्टर आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी हे फंक्शन लिहित असता त्यावेळी ह्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे मला इथं कॉन्कॅटिनेट करताना इथे एक स्पेस कॅरेक्टर पण ऍड करावं लागेल, अशा पद्धतीने, तर ते बरोबर येईल. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील ज्यावेळी तुम्ही एक्सेलमध्ये काम करत असाल. खूप सोपं आहे. हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसनच येतील. मी आता तुम्हाला सांगताना तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतील, पण तुम्ही ऍक्च्युली ज्यावेळी ह्या गोष्टी करायला घ्याल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मी आता इथे ज्या सांगतोय त्याचे व्हिडिओ सेशन्स तुम्हाला अवेलेबल होत आहेत युट्यूबवरती. तुमच्याकडे ज्यावेळी पीसीचा ऍक्सेस असेल, तुम्हाला ऑफिसमध्ये असेल किंवा घरी असेल, आता तुम्ही नुसतं ऐकून घ्या, तुम्हाला समजून घ्या या गोष्टी, आणि तुम्हाला ज्यावेळी तुमच्याकडे ऍक्सेस असेल पीसीचा आणि एक्सेलचा त्यावेळी या गोष्टी तुम्ही स्वतः करून बघा. व्हिडिओ चालू करा आणि त्या पद्धतीने या गोष्टी तुम्ही स्वतः करून बघा. तर तुम्हाला या गोष्टी कॉन्फिडन्स येईल, म्हणजे या गोष्टी तुम्हाला वापरता येतील. तर मी काही टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स तुम्हाला आता सांगितली. ही काही फंक्शन आहेत, त्याला इन्फॉर्मेशन फंक्शन म्हणतात. म्हणजे आपण चेक करू शकतो की तुम्हाला एखादी व्हॅल्यू, तुम्हाला डेटा व्हॅलिडेशन मी सांगितलं होतं आठवत असेल की डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग काय आहे, की डेटा व्हॅलिडेशन करत असताना आपण जी खात्री करून घेतो की आपल्याला आपण घेत असलेला डेटा, युजर कडून घेत असलेला डेटा हा अचूक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला एन्श्युअर करून घ्याव्या लागतात एक्सेलमध्ये डेटा येत असताना. तर आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी नंबर अपेक्षित आहे, एखाद्या ठिकाणी कॅरेक्टर टेक्स्टच अपेक्षित आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्याव्या लागतील की युजर खरोखरच तिथे टेक्स्ट भरतोय ना. तुम्हाला समजा टेक्स्ट अपेक्षित असेल तर युजर तिथं टेक्स्टच भरतोय ना. एखाद्या ठिकाणी समजा तुम्हाला नंबर अपेक्षित असेल तर तिथं फक्त तो नंबरच भरतोय ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे चेक कराव्या लागतील. पाठवा मूलभूत असे काउंट करून 2 लक्ष म्हणून पाठवतो मी. स्प्रेड कॉपी नाही, पण हे वेगळे आहे. दोन्ही सर्टिफिकेटची टाईप वेगळे आहेत. हा बरोबर माहिती नाही. हा. हे संचालक आहे, हा, तेवढे हे सभासद आहे. बघून पहा. सभासदचा एक वेगळा गट्टा करतो आणि संचालकचा वेगळा गट्टा पाठवतो.
तर ह्या गोष्टी जर मला चेक करायच्या असतील तर इथं हे असं फंक्शन मी वापरू शकतो. इथं जी व्हॅल्यू युजर एंटर करेल ती व्हॅल्यू नंबर आहे का टेक्स्ट आहे हे आपण चेक करू शकतो. आता मी काय भरलं इथं नंबर भरलाय, तर हा नंबर भरलाय का नाही हे चेक करण्यासाठी माझ्याकडे हे फंक्शन आहे इज नंबर नावाचं. तर मी इथे हे नंबर असं फंक्शन लिहू शकतो इज इक्वल टू इज नंबर आणि ह्याला व्हॅल्यू देऊ शकतो की चेक कर किंवा हे मी खरोखरच नंबर भरलाय का इथं. एंटर. आता मी नंबर भरलाय तिथे 0 भरलाय 0 1 2 3 4 9 किंवा कुठलाही नंबर जर भरला मी तिथं तर त्याचं उत्तर मला ट्रू मिळेल इथं. ट्रू किंवा फॉल्स ही सगळी फंक्शन जी आहेत ही मला त्याचं उत्तर म्हणजे ह्याचं उत्तर जे असेल ते ट्रू किंवा फॉल्स या दोनच स्वरूपामध्ये येईल. ओके. तर आता मी इथे टेक्स्ट भरून दाखवतो तुम्हाला. इथं काय यायला पाहिजे टेक्स्ट भरल्यावर? फॉल्स. फॉल्स येणार. बघा फॉल्स आला. तर अशा पद्धतीने आपण हे चेक करू शकतो ज्यावेळी युजर ती व्हॅल्यू भरत असतो त्यावेळी युजर आपल्या अपेक्षेप्रमाणे ती व्हॅल्यू भरतोय का आपल्याला अपेक्षित असलेली व्हॅल्यू अपेक्षेप्रमाणे म्हणण्यापेक्षा आपल्याला अपेक्षित असलेली व्हॅल्यू तो भरतोय का हे बघण्यासाठी ही इन्फॉर्मेशन फंक्शन्स आहेत. म्हणजे त्याच्यामधनं आपण हे इज ब्लँक काय का हे पण चेक करू शकतो. समजा मी इथे काहीच भरलं नाही असंही चालणार नाही. काही ठिकाणी बघा तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर वापरत असताना काही फील्ड असतात ती मॅन्डेटरी असतात म्हणजे ती भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. फॉर एक्झाम्पल अकाउंट नंबर. आता अकाउंट नंबरच तुम्ही जर भरला नाही तर तुम्ही त्याची विड्रॉवल अमाऊंट डेट वगैरे हे या गोष्टीला काहीच अर्थ राहत नाही. तर काही फंक्शन जी असतात ही मॅन्डेटरी असतात. त्यामुळे तुम्हाला जर असं चेक करायचं असेल की तिथे युजर ब्लँक तर ठेवत नाही ना अशा वेळी तुम्हाला हे इज ब्लँक फंक्शन वापरता येतं. तर इथं आपण ते पण वापरून बघूया. इथं इज इक्वल टू इज ब्लँक आणि मी ही सेल देतो त्याला आणि आपण बघू काय उत्तर मिळते आपल्याला. ट्रू मिळणार कारण मी तिथे काही भरलेलं नाहीये. आता मी इथे नंबर भरो टेक्स्ट भरो काही भरो तिथं उत्तर काय यायला पाहिजे आपल्याला? फॉल्स. फॉल्स. तर एक्सेल खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की कुठं काय वापरायचं आहे. तर ही इतकी सगळी फंक्शन्स त्याच्यामध्ये आहेत की ही फंक्शन्स तुम्हाला कुठं वापरायची त्याचा उपयोग काय आहे हे थोडस जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सेल वापरू शकता. तर ही फंक्शन्स आपण आता इथं बघूया. आता आपण काही कंडिशनल फंक्शन्स बघूया. कंडिशनल फंक्शन्स म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इफ. म्हणजे काय की आपल्याला एक्सेलमध्ये असलेला डेटा आपल्याला त्या डेटाच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला काही गोष्टी ठरवायच्या असतात पुढे. ओके. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे समजा आपण इथं सेक्स लिहिलेलं आहे मेल फिमेल त्याच्यामध्ये काहीतरी आपण म्हणजे त्या सेलमध्ये आपण त्या कस्टमरचा सेक्स लिहिलेला आहे. तर मला त्याच्यावरती ठरवायचं आहे की तिथं व्हॅल्यू जर मेल असेल तर मला ह्या सेलमध्ये मिस्टर मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये फिमेल असेल तर MS मिळालं पाहिजे. तर हे कसं करणार आपण? तर त्याच्यासाठी मला इफ फंक्शन वापरावं लागतं. इफ म्हणजे काय? आपण आपण बोलीभाषेत जसं म्हणतो की हे असं असेल तर असं आणि नसेल तर असं एक्झॅक्टली तेच आहे इथं. तर इफ कंडिशन ट्रू असेल तर हे कर नसेल तर हे कर. थोडक्यात आपण एक्सेलला अशा पद्धतीने सूचना देत असतो. तर हे कसं करायचं त्याला इज इक्वल टू इफ म्हणा. आता इथं इथं काय दिलंय नीट वाचा. इथं काय दिलंय आपल्याला लॉजिकल टेस्ट. म्हणजे मला इथं लॉजिकल टेस्ट घ्यायची आहे की काय आहे बाबा ती व्हॅल्यू मॅच होतीये का? व्हॅल्यू मॅच होत असेल तर हे कर ही व्हॅल्यू मला त्यांनी द्यायची नसेल तर ही व्हॅल्यू द्यायची असा त्याचा अर्थ आहे. तर मी इथं लिहिलं इज इक्वल टू इफ ब्रॅकेटमध्ये मला ही व्हॅल्यू चेक करायची आहे. कशी चेक करणार मी? इज इक्वल टू मी इथं चेक करणार मेल आहे का असं मी इथं ही माझी झाली लॉजिकल टेस्ट. F3 इज इक्वल टू मेल ही झाली माझी लॉजिकल टेस्ट. आता मगाशी आपण बघितलं ह्याचा लॉजिकल टेस्टचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला? दोनच मिळतात व्हॅल्यू त्याच्यामध्ये एक तर ट्रू किंवा फॉल्स. आता इथं मी ही लॉजिकल टेस्ट दिली आणि मला इथं काय सांगायचंय की जर ही व्यक्ती मेल असेल तर मला मिस्टर असं लिहून दे तिथं आणि नसेल मिस्टर मेल नसेल तर तिथं MS लिहून दे असं मी सांगतो एक्सेलला. आता बघू आपल्याला काय याचं उत्तर मिळते. मिस्टर मिळालं कारण त्या सेलमध्ये आपण काय लिहिलेलं आहे? फिमेल लिहिलेलं आहे. आपण आता ह्याला चेंज करून बघू फिमेल करून बघू. ही व्हॅल्यू आपण बदलली की बघा उत्तर मला
MS मिळालं. म्हणजे इफ कंडिशन कशी काम करते इथं इथं समजून घ्या नीट काय. मी इथं काय चेक केलं, इफ हे फंक्शन आहे F34 म्हणजे इथं ही व्हॅल्यू मी चेक केली, ही मेल आहे का फिमेल आहे. समजा मेल असेल तर मिस्टर ली, फिमेल असेल तर मिसेस ली. तर हे अशा पद्धतीने आपण इफ फंक्शन वापरू शकतो. पण प्रत्येक वेळी एकाच कंडिशन वरती मला माझं काम होईल असं काही नाही. मला बऱ्याच वेळा मल्टिपल कंडिशन्स पण चेक करावे लागतात एक्सेलमध्ये. ते कसं करणार मग? म्हणजे काय की समजा माझी अशी कंडिशन आहे की मेल आणि हे 45,000. समजा मेल आणि 40,000 पर्यंत जर उत्पन्न असेल तर 10% टॅक्स, आणि मेल आणि 40,000च्या वरची अमाऊंट असेल तर 15% टॅक्स, अशी माझी रिक्वायरमेंट आहे. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. मला 2 कंडिशन चेक करायचे आहेत की ही व्हॅल्यू काय आहे, मेल आहे का, असेल तर त्याची ही जी अमाऊंट आहे, समजा हे त्याचं बेसिक आहे असं आपण समजून चालू की हे बेसिक 40,000च्या आत असेल तर 10% डीए, आणि 40,000च्या वर असेल तर 15% डीए. एक कुठलंही उदाहरण जस्ट. तर हे कसं चेक करणार, म्हणजे मी 2 कंडिशन कशा चेक करणार. तर ते 2 कंडिशन चेक करण्यासाठी मला ही फंक्शन वापरावी लागतात. अँड फंक्शन वापरावं लागतं. म्हणजे काय की मी चेक करणार की ही सेक्स मेल आहे का, आणि म्हणजे अँड ही अमाऊंट 40,000च्या आत आहे का. असेल तर 10% डीए, नसेल तर 15% डीए, अशी माझी रिक्वायरमेंट आहे. तर हे कसं करतो आपण बघूया. इज इक्वल टू इफ, हे तर आपल्याला वापरायचंच आहे. इफ आता ब्रॅकेटमध्ये घ्या. आता इथं मला काय करायला लागेल, हे अँड वापरावं लागेल. ओके, तर मी इथे लिहिणार अँड. आता हे अँड हे वेगळं फंक्शन आहे, त्यामुळे मला इथे एक फंक्शन म्हणजे ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट करावं लागेल. मग इथे मी अँड मध्ये काय चेक करणार की ही मेल आहे का, ही व्हॅल्यू मेल आहे का. इज इक्वल टू मेल कॉमा, म्हणजे मी 2 कंडिशन इथे टाकतोय थोडक्यात, आणि ते चेक करतोय की या दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत का, मेल. आणि पुढची कंडिशन माझी काय की लेस दॅन 45,000 आहे का, सॉरी लेस दॅन 40,000 आहे का, अशी माझी कंडिशन आहे. आता ही कंडिशन ट्रू असेल तर मी म्हणणार 10% डीए, 10%. नसेल तर 15%. ओके, तर आपण आता एंटर देऊन बघू. आता ऍज इट इज मला इथे उत्तर काय मिळालं पाहिजे. हे फंक्शन मी जर टाकलं इथं तर मला उत्तर मिळणार मेल 15% सर. 15% यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण ह्या दोन्ही गोष्टी चेक होतील. हे मेल आहे का, आहे. ही व्हॅल्यू 45,000 हे 40,000 पेक्षा कमी आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. नाही. त्यामुळे हे नाही होणार. 10% येणार नाही, त्याचं उत्तर 15% यायला पाहिजे. बघू आपल्याला उत्तर काय मिळेल. चुकलं काय, एक मिनिट. मेल आणि व्हॅल्यू लेस दॅन 40,000. इथं ऍक्च्युली 15% यायला पाहिजे. बघू आपण ते काय कशामुळे होते ते मी सांगतो तुम्हाला नंतर. तर अशा पद्धतीने आपण त्या कंडिशनचं कॉम्बिनेशन करू शकतो. म्हणजे मी 2 कंडिशन एका वेळी चेक करू शकतो. अँडचं उत्तर आपल्याला ट्रू त्याच वेळी मिळतं ज्यावेळी दोन्ही कंडिशन ट्रू असतील त्यावेळी. आणि ऑरचं उत्तर जे असतं त्यावेळी आपल्याला ऑर ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी या दोन्हीपैकी कुठलंही एक जर व्हॅल्यू ट्रू असेल, म्हणजे ही ट्रू असेल किंवा ही ट्रू असेल, तर त्यावेळी आपल्याला ट्रू उत्तर म्हणजे उत्तर त्याचं ट्रू असतं.
आणि फक्त दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तरच आपल्याला फॉल्स त्याचं उत्तर मिळेल. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. इफ मी तुम्हाला आता सांगितलं आणि हे कसं वापरायचं, अँड आणि ऑर हे आपण आता सर ऑर फंक्शन मध्ये थोडक्यात ट्रूच व्हॅल्यू मिळते का, असं काही का? ऑर मध्ये दोन्हीपैकी एक कुठलंही ट्रू जर असेल तर त्याचं उत्तर ट्रू मिळतं. ट्रू येणार. आणि दोन्ही जर फॉल्स असतील तरच उत्तर फक्त त्याचं फॉल्स येणार. दोन्ही फॉल्स असतील तरच त्याचं उत्तर फॉल्स येणार. ओके सर, ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आपण आता इथं बऱ्यापैकी आपण फंक्शन्स इथं समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला मी हे लुकअप पण दाखवतो, कारण लुकअप हे अतिशय महत्वाचं फंक्शन आहे एक्सेलमध्ये. लुकअपचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. तर आपण आता हे लुकअप फंक्शन कशी वापरायची हे आपण इथं थोडंसं बघूया. हे मी स्क्रीन क्लोज करतो, 1 मिनिट. आता इथं तुम्हाला लुकअप फंक्शन कसं वापरायचं हे आपण इथं आता बघूया. लुकअप फंक्शनचा उपयोग काय नीट पहिल्यांदा समजून घ्या, की माझ्याकडे ज्यावेळी डेटा टेबल फॉर्म मध्ये असतो आणि मला एका कॉलम मध्ये एखादी व्हॅल्यू शोधायची आहे आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे कॉलम 2, 3, 4, 5 माझ्याकडे 100 कॉलम्स आहेत समजा. मला एक व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये शोधायची आहे आणि त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात मला इथं ही व्हॅल्यू शोधायची x212 आणि x212 ची प्राइस मला माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरायची. तर अशा वेळी आपल्याला हे लुकअप फंक्शन आपल्याला वापरता येईल. हा लुकअप फंक्शनचा एक उपयोग झाला, म्हणजे मला हवी असलेली व्हॅल्यू माझ्या डेटामध्ये शोधणं आणि त्याची रिस्पेक्टिव्ह जी करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असेल दुसऱ्या कॉलम मधली ती व्हॅल्यू आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरणं, हा एक लुकअप फंक्शनचा उपयोग झाला. दुसरा उपयोग त्याचा असा आहे की समजा तुमच्याकडे असं आपलं फॉर एक्झाम्पल आपलं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये कसं असतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असेल तर 0 टॅक्स, 2.5 लाख ते 5 लाख असेल तर 5% टॅक्स, 5 लाख ते 8 लाख असेल तर म्हणजे जे काही पर्सेंटेज असेल ते. तर समजा आपल्याकडे पर्सेंटेज असं आहे, समजा 0 ते 9,999 15%, 10,000 ते 29,999 30%, 30,000 ते 99,999 34%. एक उदाहरण म्हणजे अशा पद्धतीने जर तुमचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल तर आपण हे लुकअप फंक्शन इथे अशासाठी पण आपण वापरू शकतो. तर हे कसं वापरायचं, तर इथं आपण पहिल्यांदा हे समजून घेऊया की माझ्याकडे समजा इन्कम ह्या कॉलम मध्ये इन्कम आहे आणि मला त्याच्यामध्ये इकडे टॅक्स रेट दिलेलं आहे. ओके, आणि मी एके ठिकाणी माझं फंक्शन एके ठिकाणी माझं इन्कम टाकलं की मला त्यांनी बरोबर यातनं जो टॅक्स रेट मला ऍप्लिकेबल असलेला टॅक्स रेट आहे तो काढून दिला पाहिजे. आपली समजा रिक्वायरमेंट अशा पद्धतीची रिक्वायरमेंट असेल तर कसं करणार आपण. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट एक्सेलमध्ये लक्षात ठेवायची की लुकअप फंक्शन वापरत असताना आपल्याला हे रेंज डिफाईन करावे लागते. ह्याला म्हणतात रेंज. आता मी जे सिलेक्शन केले तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय ह्याला म्हणतात रेंज. रेंज म्हणजे सेट ऑफ कंटिन्युअस व्हॅल्यूज, म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रेक नकोय आपल्याला, कुठेही ब्रेक नकोय मध्ये कॉलम मध्ये किंवा रो मध्ये. सेट ऑफ कंटिन्युअस व्हॅल्यूज ज्या असतात त्याच्यामध्ये त्याला म्हणतो आपण रेंज. तर आपल्याला पहिल्यांदा ही रेंज सिलेक्ट करावी लागते आणि त्याला इथे जाऊन नाव द्यावं लागतं. आता मी इथे देऊन ठेवलेलं ऑलरेडी आपला वेळ वाचवण्यासाठी. तर त्याला मी नाव दिले LKUP1. समजा हे दिलं नसेल तर आपल्याला काय करायला लागतं की पहिल्यांदा ही अशी रेंज मी सिलेक्ट केली आणि इथे जाऊन आपल्याला ते नाव टाईप करावं लागतं. आता मी केलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे मी करत नाहीये पुन्हा. पण कसं रेंजचं नाव कसं द्यायचं हे मी तुम्हाला इथे सांगतोय की मी पहिल्यांदा मला ती रेंज सिलेक्ट करावी लागते आणि जाऊन त्याला नाव द्यायचं. आता हे तुम्ही म्हणाल कशासाठी, कारण हे नाव तुम्ही असं जर दिलं तर तुमचं काम पुढचं जे काम आहे फॉर्म्युला बनवताना तुमचं काम थोडंसं सोपं होतं. अदरवाईज तुम्हाला ती रेंज द्यावी लागेल. म्हणजे माझा डेटा जो आहे हा D9 पासून E12 पर्यंत आहे असं तुम्हाला ते ऍक्च्युली सेलच्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथे द्यावे लागतात. तर हे टाळण्यासाठी
बेसिकली आपण हे अशा पद्धतीने त्या रेंजला नाव देतोय. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे की आता इथं बघा आपण काय दिलं की 0 ते 9,999 असेल तर 15%, 10,000 झाली माझी इन्कम तर मला 30% टॅक्स लागणार, 10,000च्या कुठलीही व्हॅल्यू असेल तर मला 15% टॅक्स लागणार, 30,000 किंवा 30,000च्या वर गेलो मी तर 34% लागणार. तर हे कसं करणार, मी कसं फाइंड आउट करणार? तर मला इथं हे बी लुकअप फंक्शन लिहावं लागेल की ह्यापैकी मला कुठला टॅक्स ऍप्लिकेबल आहे हे मला शोधावं लागेल ना, बेस्ड ऑन माझं इन्कम. समजा मी इथे माझं इन्कम टाकलं 50,000, उदाहरण 50,000 दिलं तर मला 50,000 रुपयाला किती टॅक्स लागणार? आता तुम्ही या टेबलकडे बघून सांगा बरं मला 50,000ला मला किती टॅक्स लागायला पाहिजे. माझं इन्कम जर 50,000 असेल तर ते कुठला टॅक्स मला ऍप्लिकेबल आहे? हा टॅक्स ऍप्लिकेबल होणार, कारण मी इथं कुठंच बसत नाही. 10,000च्या आत असेल तर मला 15% टॅक्स लागेल, 10,000 ते 30,000 असेल तर 30% लागेल, 30,000च्या वर असेल 99,999 पर्यंत तर 34 लागेल, आणि 30,000च्या वर असेल तर हा टॅक्स लागणार मला. ओके, तर मी इथं माझं इन्कम इथं मी टाकलं. आता मला इथं काय करायचं आहे, मला टॅक्स रेट माझा ह्यातनं फाइंड आउट करायचा आहे. तर मी कसं फाइंड आउट करणार? इथं मला हे फंक्शन लिहावं लागेल, इज इक्वल टू वी लुकअप. आता हे नीट वाचून बघा इथं काय दिलंय त्यांनी. पहिला पॅरामीटर काय आहे? लुकअप व्हॅल्यू. मला काय शोधायचं आहे? मला ह्यामध्ये माझी ही अमाऊंट शोधायची, ही कुठं बसतीये, तर मी ही व्हॅल्यू दिली, लुकअप व्हॅल्यू. आता टेबल अरे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या पर्टिक्युलर रेंजला मी नाव दिले लुकअप म्हणून, तर ते नाव मला F3 प्रेस करून शोधता येईल. फंक्शन की तुमची जी आहे ती फंक्शन की वापरा आणि तुम्हाला इथून ते नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्हाला काय करायला लागलं असतं, इथं द्यावं लागलं असतं की माझा डेटा जो आहे हा D9 पासून E12 पर्यंत आहे, अशा पद्धतीने तुम्हाला द्यावं लागलं असतं. म्हणजे तुम्हाला कुठल्या रेंजमध्ये तुम्हाला तुमचा डेटा आहे हे तुम्हाला तिथे द्यायला लागलं असतं. ओके, तर ते वाचवण्यासाठी आपण त्याला नाव दिलेलं आहे LKUP नावाचं. ओके, तर इथे मी नुसतं एल टाईप केलं तरी मला ते इथे दिसतं ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये, ते मी फक्त इथनं सिलेक्ट करणार. LKUP दिलं, कॉमा. आता मला कॉलम इंडेक्स ही व्हॅल्यू त्यांनी इथं शोधायची आहे, आणि कुठल्या कॉलम मधनं मला इथं व्हॅल्यू हवाय रिटर्न करायची, ते मी इथे देणार 2, कारण माझ्या पहिल्या कॉलम मध्ये मी व्हॅल्यू शोधतोय आणि दुसऱ्या कॉलम मधली व्हॅल्यू मला परत हवी आहे, कॉमा द्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे तुम्हाला ट्रू जर तुम्ही दिलं तर अप्रॉक्सिमेट मॅच होईल, आणि फॉल्स दिलं तर एक्झॅक्ट मॅच होईल. आता माझी रिक्वायरमेंट काय नीट समजून घ्या. मला इथं एक्झॅक्ट मॅच चालणार आहे का? एक्झॅक्ट मॅच चालणार नाही. मला रेंज मधल्या व्हॅल्यूज बघायच्या आहेत. म्हणजे मला 0 ते 10,000 असेल, 0 ते 9,999 असेल तर ही व्हॅल्यू मिळायला पाहिजे. 10,000च्या वर आणि 29,999च्या वर असेल तर हे मिळायला पाहिजे. 30,000च्या वर आणि 1,00,000च्या आत असेल तर 34 मिळायला पाहिजे. म्हणजे मी त्या रेंज मधली कुठलीही व्हॅल्यू जर असेल तर ती व्हॅल्यू मला एक्सपेक्टेड आहे. तर मला इथं एक्झॅक्ट मॅच तर चालणार नाही, त्यामुळे मला इथं ट्रूच ठेवावं लागेल. ट्रू दिलं मी आणि ब्रॅकेट पूर्ण करा, एंटर द्या. बरोबर आलं उत्तर आपल्याला. माझं उत्पन्न जे आहे ते 50,000 आहे, तर 30,000च्या वर उत्पन्न माझं असल्यामुळं आणि 1,00,000च्या आत असल्यामुळं हा टॅक्स मला ऍप्लिकेबल आहे. आता आपण इथे एखादी व्हॅल्यू चेंज करून बघू. इथं व्हॅल्यू आपण समजा 7,000 टाकली. ही जी व्हॅल्यू आहे आपण इथं 7,000 केलं समजा, काय मिळणार आता इथं? 7,000 टाकलं तर काय व्हॅल्यू मिळायला पाहिजे मला? 0.15. 0.15. बघू मिळते का आपल्याला? 0.15 मिळालं. समजा एखाद्याचं उत्पन्न 30,000च्या वर आहे, सॉरी 1,00,000च्या वर आहे, तर आपण तेही करून बघू. 1,01,000
40% टॅक्स येणार. तर टिपिकल एक्झाम्पल ह्याचा उपयोग जे आपल्याला होतो तो अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण लुकअप फंक्शन वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला रेंज ऑफ व्हॅल्यूज साठी समजा एक नंबर तुम्हाला हवाय, तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला हे लुकअप फंक्शन इथं वापरता येईल. टिपिकल एक्झाम्पल ह्याचं बेस्ट एक्झाम्पल मी असं म्हणेन की इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन. पण आता काही ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट मॅच लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखाद्या स्टोअर मध्ये गेला आणि त्या स्टोअर मध्ये तुमच्याकडे शेकडो प्रोडक्ट्स आहेत त्या ह्याच्यावरती ठेवलेले, आणि समजा तुम्ही तिथं जर अप्रॉक्सिमेट मॅच जर केलं तर सगळा गोंधळ उडून जाईल स्टोअरमध्ये. मी ज्यावेळी तो बारकोड स्कॅन करतो त्यावेळी त्याचे एक्झॅक्ट मॅचच व्हायला पाहिजे. म्हणजे A134 म्हणलं किंवा B242 म्हणल्यावर B244 चीच प्राइस मला तिथे मिळाली पाहिजे. तिथे मला 243 ची पण चालणार नाही आणि 245 ची पण चालणार नाही. त्या स्टोअरचं प्रचंड नुकसान होईल त्याच्यामध्ये. त्यामुळं अशा ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट मॅच वापरावं लागतं. आता इथं आपण जे वापरलं ते अप्रॉक्सिमेट मॅच वापरलं. पण आता मी तुम्हाला जे उदाहरण सांगतोय स्टोअरचं उदाहरण, अशा ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट मॅच वापरावं लागेल. हे कसं वापरायचं आता इथं बघूया आपण. आता मी इथं एखादी व्हॅल्यू टाकतो, समजा C413, आणि मला इथं अपेक्षित आहे की C413 ची प्राइस काय आहे मला इथं दिसली पाहिजे, मला आली पाहिजे व्ही लुकअप कडनं. आता इथं एक साधी गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला हे समजावण्यासाठी असं सांगतोय, माझ्याकडे डेटा खूप छोटा आहे. पण तुमच्याकडे डेटा जर मोठा असेल, हजारो रेकॉर्ड्स असतील, त्या हजारो रेकॉर्ड्स मधनं शोधून बरोबर तुम्हाला त्या प्रोडक्टची प्राइस देणं हे सोपं काम नाहीये. पण हे एक्सेलमध्ये एका छोट्या कमांडवरती ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर आता मला समजा इथं C413 ची प्राइस हवी आहे इथं, तर मी कसं करणार, इज इक्वल टू व्ही लुकअप. काय शोधायचंय मला, लुकअप व्हॅल्यू माझी ही आहे, कॉमा द्या. कशामध्ये शोधणार, या रेंजला मी नाव दिले LKUP2. तर इथे मी एल फक्त टाईप करतो, मला त्याचं नाव इथे मिळून जाईल. इथे सिलेक्ट केलं LKUP2. आता इथे LKUP1 का नाही, कारण LKUP1 मध्ये माझा वेगळा डेटा आहे. मला शोधायचं आहे माझं व्हॅल्यू ती इथे आहे, माझ्या व्हॅल्यू. ओके, म्हणून LKUP2 कॉमा द्या. कॉलम इंडेक्स मला कुठल्या कॉलमची व्हॅल्यू रिटर्न हवी आहे, तर 2 नंबरच्या कॉलम मधली व्हॅल्यू रिटर्न हवी आहे, कॉमा द्या. आणि आता इथं अप्रॉक्सिमेट मॅच चालेल का एक्झॅक्ट मॅच लागेल मला? एक्झॅक्ट मॅच लागेल. त्यामुळे मी इथं हे फॉल्स सिलेक्ट करणार आणि ब्रॅकेट पूर्ण करणार आणि एंटर द्या. बघा तुम्हाला बरोबर 5 प्राइस इथे मिळून गेली. आता तुम्ही इथं हा प्रोडक्ट चेंज करा. समजा इथं मी B242 दिलं, मला 4.2 उत्तर यायला पाहिजे. 4.2 उत्तर आलं. तर ही लुकअपची पॉवर आहे. तर व्ही लुकअप म्हणजे काय, व्हर्टिकल लुकअप, आणि एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप. दोन्हीचं काम एक्झॅक्टली तसंच होतं. आता माझा डेटा जो आहे हा अशा पद्धतीने व्हर्टिकल फॉर्म मध्ये, म्हणून मी व्ही लुकअप वापरतो. माझा डेटा समजा असा असेल, आडवा असेल, तर मी एच लुकअप पण वापरू शकतो. दोन्हीचं काम तेच आहे, एक्झॅक्टली अशाच पद्धतीने ते पण काम करतं. डिपेंडिंग अपॉन तुमचा डेटा कशामध्ये आहे, तुमचं कॉलम मध्ये असेल तर व्ही लुकअप, डेटा जर तुमचा रो मध्ये असेल तर तुम्हाला एच लुकअप वापरावं लागेल. तर व्ही लुकअप आणि एच लुकअप या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी आता इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आता असंच एक फंक्शन खूप युजफुल फंक्शन आहे. आताच एक मागच्या आठवड्यामध्ये मला एका बँकेनी मला हे विचारलं की त्यांच्याकडे एका वर्कशीटमध्ये एक डेटा आहे. बेसिकली मला वाटतं तो काही ट्रान्झॅक्शनचा रेफरन्स नंबर असेल, आणि त्यांना दुसऱ्या एका वर्कशीटमध्ये त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं किंवा कुठल्या त्या डिपार्टमेंटकडनं एक एक्सेलची वर्कशीट येते, आणि त्याच्यामध्ये त्यांना हे बघायचं होतं की या वर्कशीटमध्ये असलेली व्हॅल्यू त्या वर्कशीटमध्ये आहे का, अशा पद्धतीची काहीतरी त्यांची रिक्वायरमेंट होती. तर अशा वेळी आपण हे मॅच फंक्शन वापरू शकतो. म्हणजे माझ्याकडे इकडे असलेली व्हॅल्यू तिकडच्या कॉलम मध्ये कुठेही जर असेल तर आपण ती शोधू शकतो मॅच फंक्शन वापरून. तर ते कसं करायचं आपण आता इथं बघूया. बघा आता माझ्याकडे हा डेटा अशा पद्धतीने डेटा आहे. ओके, तर इथं मला या संपूर्ण कॉलम मध्ये हे बघायचं आहे की मला माझ्याकडे असलेली पर्टिक्युलर व्हॅल्यू माझी ह्या सेट ऑफ व्हॅल्यूज मध्ये कितव्या पोझिशनला आहे, 1, 2, 3, 4 का नाहीच आहे. तर मी इथं मॅच फंक्शन वापरू शकतो, इज इक्वल टू मॅच
लुकअप व्हॅल्यू समजा मी इथं लुकअप व्हॅल्यू देईन, कॉमा द्या. लुकअप ऍरे मध्ये मी हे स्पेसिफाय करणार की मला इथं शोधून सांग की ती व्हॅल्यू तिथं आहे का नाही, कॉमा. आणि इथं तुम्हाला सांगावं लागेल. आता मला इथं काय द्यायला लागेल, एक्झॅक्ट मॅचच द्यावं लागेल, कारण मला एक्झॅक्ट ती व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये आहे की नाही हे शोधायचं आहे. तर मी इथे एक्झॅक्ट मॅच देतो आणि ब्रॅकेट पूर्ण करा. आता इथं एनए उत्तर का आलं, कारण मी काही शोधलं नाहीये ऍक्च्युली याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये एखादी असलेली व्हॅल्यू शोधू, 844. आता 844 व्हॅल्यू कितव्या पोझिशनला आहे सांगा बरं मला. इथं पासून सुरुवात होणार, 1 2 3 4. चौथ्या पोझिशनला माझी ही 844 व्हॅल्यू आहे. तर मला इथं उत्तर मिळणार 4 मिळालं पाहिजे. 844 टाकतो मी, मिळालं बरोबर. समजा मी इथे एखादी अशी व्हॅल्यू टाकली की जी त्याच्यामध्ये नाही आहे, 999 आहे का 999 त्याच्यामध्ये नाही आहे, तर मी इथं टाकलं तर मला त्याचं उत्तर येईल एनए. तर अशा पद्धतीने तुम्ही मॅच फंक्शन पण वापरू शकता. म्हणजे तुम्हाला दोन कॉलम मधल्या व्हॅल्यू जर मॅच करायचे असतील, इकडे असलेली व्हॅल्यू इकडच्या कॉलम मध्ये कुठेही, म्हणजे पहिल्या रो पासून ते अगदी शेवटच्या रो पर्यंत कुठेही ती जर व्हॅल्यू सापडली तर त्याची पोझिशन तुम्हाला देण्याचं काम हे मॅच फंक्शन करतं. तर ती पोझिशन आपल्याला मिळते कितव्या पोझिशनला आहे. आता इथं जे उदाहरण तुमच्या स्क्रीन समोर जे दिसतंय, इकडे नाव आहेत, हे सगळे नाव आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, कपिल, सुनील, मदन. तर ही इकडे नाव आहे आणि इकडे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा म्हणजे हा मंथ आहे. आणि कपिलनी या महिन्यात सेल किती केला, फेब्रुवारीमध्ये सेल किती केला, मार्च मध्ये किती केला, हे असं थोडंफार ते त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा हा डेटा आहे. आता मला समजा यशपालनी मे मध्ये केलेला सेल जर बघायचं असेल तर मी कसं काढणार. मला इथं हे काढायचं आहे की यशपालनी मे मध्ये केलेला सेल काढायचा आहे. म्हणजे तो 456 त्यांनी मला उत्तर दिलं पाहिजे. हे कसं काढणार मी. तर मॅच काय करतं, मला मॅच फक्त ती कुठल्या नंबरला ती व्हॅल्यू आहे हे शोधून देते. पण मला यशपाल पण शोधावं लागेल की यशपाल कितव्या पोझिशनला आहे. तर यशपालची पोझिशन आणि त्या मंथ मध्ये कुठला मंथ म्हणजे मे कोणत्या कॉलम मध्ये आहे हे शोधावं लागेल. आणि दोन्हीच्या क्रॉस सेक्शनला मला त्याचा झालेला सेल त्याच्यामध्ये मला मिळेल. तर हे कसं करणार मी, मला याच्यामध्ये मॅच फंक्शन वापरावं लागेल याच्यामध्ये आणि इकडं दोन्ही ठिकाणी. आणि या दोन्हीकडनं मला ज्या व्हॅल्यू मिळतील त्याच्यासाठी त्या दोन्ही व्हॅल्यूचा उपयोग करून मला इंडेक्स फंक्शन, म्हणजे इथं दोन फंक्शनचं कॉम्बिनेशन मला करावं लागेल. तर ते मी कसं केलं इथं तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. हे बघा इथे. आता मी इथे काय म्हणले, मॅच A33 म्हणजे हे नाव ह्याच्यामध्ये कुठं आहे हे शोधलं मी. मॅच A33 A25 to A30 हे दिलं मी आणि मॅच टाईप दिला 0 एक्झॅक्ट. म्हणजे मला त्यांनी काय दिलं की मदनची पोझिशन काय, 1 2 3 हे 3 नंबर मिळाला मला. तसंच मी इथं म्हणलं मंथ जानेवारी. ओके, आता इथं मंथ मार्च करू आपण पाहिजे. मग हे कसं शोधलं मी, पुन्हा मॅच फंक्शन वापरलं. B33 म्हणजे ही व्हॅल्यू शोधली कुठं, तर इथून इथंपर्यंत शोधली. ती रेंज आपण इथं दिली आहे, ही बघा ही B24 टू G24 आणि मॅच केलं एक्झॅक्ट. मला दोन्ही पोझिशन मिळाल्या, म्हणजे मी कुठल्या रो मध्ये आहे म्हणजे माझा जो युजर आहे तो, आणि कुठल्या कॉलम मध्ये माझा मंथ आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या आणि ह्या दोन्हीच्या क्रॉस सेक्शनला माझी व्हॅल्यू आहे, सेल व्हॅल्यू. यासाठी मला इंडेक्स फंक्शन वापरावं लागेल. इथं बघा मी दिलंय इंडेक्स, ही रेंज मी डिफाईन केली कुठल्या रेंजमध्ये माझा डेटा आहे आणि त्याला मी ह्या दोन्ही व्हॅल्यू सांगितल्या की तीन नंबरचा रो आणि 3 नंबरचा कॉलम, म्हणजे 3 नंबरचा रो हा आला आणि 3 नंबरचा कॉलम मार्च हा आला. 776 बरोबर मिळालं. आता हे नाव आपण इथे चेंज करून बघू, रॉजर टाकू आणि मे टाकू पुढं. तुम्हाला बघा हे रॉजर आणि मे 877 मिळालं. तर हे अशा पद्धतीने तुम्ही मॅच आणि इंडेक्स या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर हे आपण आता इथं हे एक अतिशय महत्वाचं फंक्शन तुम्हाला मी 2 महत्वाची फंक्शन आता इथे सांगितली, लुकअप, व्ही लुकअप आणि मॅच आणि इंडेक्स, अशी 3 फंक्शन आहेत.
जी अतिशय उपयोगाची आहेत तुम्ही बँकेमध्ये काम करत असताना. ओके, तर आपण आता इथं फंक्शन्स थोडं आपण इथं थांबूया आणि मी तुम्हाला आता आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगणार. एक 5-10 मिनिटं थोडंस आपल्याला पुढे जाईल, पण आय होप तुम्ही एन्जॉय कराल ते पण. यातनं आपण बाहेर पडू. पण आता एक महत्वाची फॅसिलिटी, महत्वाचं फीचर आपण एक्सेल मधलं बघूया, ते म्हणजे पिव्होट टेबल. इथं तुम्हाला हा तुमच्या स्क्रीनवरती डेटा दिसतो. हा डेटा किती मोठा आहे, कंट्रोल डाऊन करा. माझ्याकडे 214 रेकॉर्ड आहे. आता हा डेटा साधारण काय आहे याचा अंदाज तुम्हाला हा डेटा बघून येईल. हा बेसिकली सेल्स डेटा आहे. म्हणजे कुठल्या कंट्रीमध्ये किती तारखेला किती अमाऊंटचा सेल झाला, कुठल्या प्रकारची कॅटेगरी होती, म्हणजे फ्रुट्स होतं का व्हेजिटेबल होतं, आणि तो प्रोडक्ट काय होता, असा हा बेसिकली डेटा आहे. आता समजा तुम्ही मॅनेजर आहात, सेल्स मॅनेजर आहात, तर तुम्हाला सेल्स मॅनेजर म्हणून हा डेटा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो. म्हणजे काय, की माझा कंट्री वाईज सेल किती झाला, कंट्रीमध्ये कॅटेगरी वाईज सेल किती झाला, प्रोडक्ट वाईज किती झाला, माझा टोटल सेल किती झाला. तर अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघाव्या लागतात. मग एखाद्या कंट्रीमध्ये माझा सेल कमी झाला असेल तर तो का झाला, एखाद्या कंट्रीमध्ये माझा सेल जास्त होत असेल तर तो जास्त कशामुळे होतोय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रोडक्टचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. असे एन नंबर ऑफ परमिटेशन कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये होऊ शकतात, की तुम्ही हा डेटा ऍज अ मॅनेजर, व्यवस्थापक म्हणून तुम्ही हा डेटा कसा तुम्हाला बघायला आवडेल. आता हा तुम्हाला मी सेल्स डेटा सांगतोय. समजा तुम्ही सगळेजण बँकमध्ये काम करताय, तुम्हाला ब्रँचचा डेटा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, की माझ्याकडे असलेले कस्टमर. आता एखाद्या ब्रँचमध्ये तुमच्या ब्रँचमध्ये साधारण कस्टमर किती असतात, मला वाटतं काही हजारामध्ये असतील. तर त्या हजारो कस्टमर्स मधनं तुम्हाला जर असं बघायचं असेल की एरिया वाईज माझे कस्टमर किती आहेत, माझ्याकडं सॅलरीड लोक किती आहेत, माझ्याकडे बिझनेसवाले किती आहेत, यंग जनरेशन किती आहे, सिनियर सिटीजन्स किती आहेत, तर असं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्याकडे असलेला डेटा हा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. आणि एक्सेलमध्ये म्हणजे हे करणं एक अतिशय सोपं काम आहे. त्यासाठी तुम्हाला पिव्होट टेबल नावाचं फंक्शन तुम्हाला याच्यामध्ये एक्सेलमध्ये दिलेलं आहे. तर ते फंक्शन आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आता इथं त्यासाठी इन्सर्ट मध्ये जावं लागेल आपल्याला. हा डेटा, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, की पिव्होट टेबल वापरत असताना तुम्हाला हा डेटा हा अशा पद्धतीनंच पाहिजे, सलग पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही ब्रेक असता कामा नये. म्हणजे रो मध्येही ब्रेक असता कामा नये आणि कॉलम मध्येही ब्रेक असता कामा नये. ब्रेकचा अर्थ काय, एम्प्टी कॉलम. म्हणजे इथं हा डेटा माझ्याकडे जर असा असेल तर पिव्होट टेबल काम करणार नाही. तसंच इकडं जर माझ्याकडे एम्प्टी कॉलम असेल तरीही पिव्होट टेबल नीट काम करणार नाही. त्यामुळं सगळ्यात बेसिक कंडिशन पिव्होट टेबलची जर काय असेल तर ती म्हणजे तुमच्याकडे ब्रेक असता कामा नये. तुमचा डेटा जो आहे हा कंटिन्युअस डेटा पाहिजे. त्यानंतर तुम्ही ह्या डेटामध्ये राहा आणि पिव्होट टेबलवरती क्लिक करा. एक्सेल आपोआप सिलेक्ट करेल. ही फ्लॅशिंग लाईन तुमची सुरू होते तुमच्या डेटाच्या भोवती. ह्याला फक्त ओके करा. आणि इथून पुढचं जे काम आहे हे जस्ट माऊसचा उपयोग आहे, बाकी काही नाही. माऊस आणि थोडाफार कीबोर्डचा उपयोग. आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, थक्क व्हाल, ज्या पद्धतीने एक्सेल तुम्हाला हा डेटा तुमच्या समोर प्रेझेंट करतो. आता फॉर एक्झाम्पल समजा मला माझा टोटल सेल बघायचा आहे, किती सेल झाला. बघा काय करतोय मी, फक्त इथनं ही अमाऊंट उचलतोय आणि आणून इथे व्हॅल्यू मध्ये सोडतोय. दॅट्स इट. म्हणजे मला टोटल सेल्स मिळाला इथं. लक्षात घ्या एक्सेलची पॉवर. माझ्याकडे 212 कॉलम आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्या 212 कॉलमची टोटल त्यांनी किती वेळात दिली मी इथं पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. हा डेटा असा होता माझा, त्यातनं मला फक्त हा टोटल सेल हवाय, मी ह्याला आणून इथं सोडलं. फक्त तुमची रिक्वायरमेंट बदलली, तुम्हाला कंट्री वाईज सेल हवाय, तुम्ही इथनं कंट्री उचला आणि रो मध्ये आणून सोडा, तुम्हाला कंट्री वाईज सेल मिळाला. एखाद्या मॅनेजरला कंट्री नको आहे, त्याला कॅटेगरी वाईज सेल हवाय, कॅटेगरीला उचला इथं आणून सोडा.
तुम्हाला फ्रूटचा सेल किती झाला, व्हेजिटेबलचा किती झाला, त्याचा ब्रेकअप मिळाला. समजा तुम्हाला असं वाटलं की अरे नाही मला इकडं कंट्री हवी आहे आणि इकडं कॉलम मध्ये कॅटेगरी हवी आहे, तसा डेटा घ्या, तसा डेटा तुम्हाला मिळेल. म्हणजे अक्षरशः तुम्हाला ज्या पद्धतीने हवाय डेटा, म्हणजे तुम्ही त्याला असं फिरवा, तुम्हाला ज्या पद्धतीने तो डेटा बघायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही डेटा तो बघू शकता. समजा तुम्हाला डेट वाईज बघायचं आहे, तुम्ही डेट वाईज पण बघू शकता. किंवा मला डेट वाईज सेल किती झाला, याला डेटला आणून इथे सोडा फक्त. बघा इथे तुम्हाला जानेवारीचा सेल मिळाला, फेब्रुवारीचा सेल मिळाला, मार्चचा मिळाला. समजा तुमच्याकडे डिपॉझिटचा डेटा आहे, अशा पद्धतीनं डिपॉझिटचा डेटा आहे. तुम्ही एका क्षणामध्ये बघू शकता की माझ्याकडे एप्रिलमध्ये डिपॉझिट किती आलं, मे मध्ये किती आलं, जून मध्ये किती आलं, जुलैमध्ये किती आलं. वर्षाचं अनालिसिस तुम्हाला एका सेकंदात इथे समोर मिळतं. तुमचे ब्रँच मॅनेजर म्हणले की नाही नाही अरे मला असा डेटा नको आहे, मला हा क्वार्टर वाईज हवाय, क्वार्टर वाईज डेटा दाखव मला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथं फील्ड सेटिंग मध्ये जावा, इथं जावा आणि हा ग्रुप आणि अनग्रुप ऑप्शन येतो इथं, हा सिलेक्ट करा आणि इथून क्वार्टर सिलेक्ट करा, डेज आणि हे काढून टाका आणि ओके म्हणा. तुम्हाला क्वार्टर वाईज सेल मिळेल. बऱ्याच वेळा अशा पद्धतीने पण अनालिसिस आपण करतो की फर्स्ट क्वार्टर मध्ये माझं डिपॉझिट किती आलं, सेकंड मध्ये किती आलं, थर्ड मध्ये किती आलं, फोर्थ मध्ये किती आलं. क्वार्टर वाईज रिकव्हरी काढू शकता तुम्ही, क्वार्टर वाईज डिपॉझिटची पोझिशन काढू शकता, क्वार्टर वाईज लोन काढू शकता, क्वार्टर वाईज काय म्हणजे तुम्हाला हवं असेल हवं असेल ती माहिती तुम्हाला अशा पद्धतीने त्यातनं काढता येईल. तर क्वार्टर वाईज मला इथं काढता आलं. मला नंतर वाटलं की अरे नाही मला हे पुन्हा डे वाईज हवंय, इथं पुन्हा तिथे जावा आणि ह्याला डेज म्हणा, फक्त क्वार्टर्स काढून टाका. तुम्हाला डे वाईज पोझिशन मिळेल की कुठल्या दिवशी किती डिपॉझिट जमा झाली. ह्याची पॉवर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा डेटा हवाय त्या पद्धतीनं, डे वाईज म्हणला डे वाईज, वीक वाईज म्हणला वीक वाईज, मंथ वाईज म्हणला मंथ वाईज, क्वार्टर वाईज म्हणला क्वार्टर वाईज, हवा त्या पद्धतीने तुम्हाला डेटा तो मिळेल. उद्या तुम्ही म्हणला की मला कॅटेगरी इथं हवी आहे आणि प्रोडक्ट इथं हवाय, तसंही डेटा तुम्हाला बघता येईल. बघा इथं प्रोडक्टची कॅटेगरी आली आणि त्याच्यामध्ये असलेला ऍपलचं सेल किती, बनाना किती, हे सगळं तुम्हाला तिथं मिळेल. त्यातनं तुम्ही फिल्टर पण करू शकता. समजा कॅटेगरी मधनं मला फक्त फ्रुट्सच बघायचंय, फक्त फ्रूट सिलेक्ट करायचं, तुम्हाला फक्त फ्रूटचा डेटा दिसेल. म्हणजे अक्षरशः या क्लिक ऑफ बटन वरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि ही पिव्होट टेबलची पॉवर आहे. म्हणजे आता माझ्याकडे फक्त 212 रेकॉर्डचा डेटा आहे, पण हा तुमच्याकडे 2000चा असू शकतो, 2 लाखाचा असू शकतो. इतक्या कमी वेळात तुम्हाला हे अनालिसिस करून देण्याचं काम हे एक्सेल करतं. तर ही एक्सेलची पॉवर आहे. आता आपण हे इथनं काढून टाकूया. मंथ टोटल इथं आपल्याला अवेलेबल आहे. आपण इथनं डेट घेऊया इकडं आणि आपण ह्याला मंथ करूया. मंथ वाईज डेटा आपण हा बघूया. मंथ वाईज दिसला मला हा डेटा. आता ही टोटल मिळाली मला. आता समजा मला पुढच्या कॉलम मध्ये माझं जानेवारी महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या टोटल सेल्सला किती होतं हे बघायचं. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या की जानेवारी महिन्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन किती होतं टोटल सेल्सला, हे मला बघायचं इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. तर कसं काढणार, तर हे सुद्धा करू शकता तुम्ही. ह्या अमाऊंटला परत इथं आणून सोडा आणि हे जे आहे, ही जी अमाऊंट आहे ह्याला व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये जाऊन आपण थोडंसं चेंजेस त्याच्यामध्ये आपण करू शकतो. इथं आपण म्हणू शकतो शो व्हॅल्यू ऍज आणि इथं म्हणू शकतो आपण पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल. ओके करा. किती सोपं आहे बघा.
फक्त हे तुम्हाला माहिती पाहिजे की हे कसं करायचं आहे. तर मी इथे जानेवारी इथं गेलो ही आणि इथं बघितलं की ही अमाऊंट माझ्या टोटलच्या 8.71% आहे. आता तुमच्या इथे लक्षात येईल म्हणजे तुम्ही आपण हा डेटा बघून पण सांगू शकतो की यातला मॅक्झिमम सेल कुठल्या महिन्यामध्ये झाला. मे मध्ये झाला 19.75. म्हणजे अनालिसिस करण्यासाठी तुमची जे निर्णय घेणारी मंडळी जी असतात, तुमचे मॅनेजर्स, व्यवस्थापक जे असतात किंवा सिनियर तुमच्या हेड ऑफिस मध्ये जी मंडळी असतात, त्यांना त्यांचं जे डिसिजन घेण्याची जी प्रक्रिया आहे ती करण्यामध्ये ह्या पिव्होट टेबलचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर तुमच्याकडे असलेला डेटा तुम्ही स्वतः बघा, तुमच्या कम्प्युटरवरती त्याच्यावरती काम करा. एकच गोष्ट इथे लक्षात ठेवा की तुमचा डेटा हा अशा पद्धतीने पाहिजे, रनिंग डेटा पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही ब्रेक नको आणि हा डेटा सलग त्याच्यामध्ये तुमच्याकडे असला पाहिजे. एवढीच त्याची कंडिशन आहे पिव्होट टेबलची. तर पिव्होट टेबल हे एक अतिशय महत्वाचं फीचर आहे एक्सेल मधलं, महत्वाचं आणि अतिशय युजफुल. तर हे माझी आपल्या सगळ्यांना अशी सूचना राहील की हे दोन्ही, हे मी आता तुम्हाला आजच्या सेशन मध्ये जे सांगितलं की फंक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन्स कशी वापरायची, आणि हे तर तुम्हाला मी म्हणजे पिव्होट टेबल सांगतोय हे कसं वापरायचं. तर ह्या गोष्टी तुम्ही जरूर तुमच्या सिस्टम वरती ह्या करून बघा. आणि तुम्ही ह्या करून ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्हाला खरोखर आनंद होईल की अरे इतक्या सगळ्या फॅसिलिटीज एक्सेल मध्ये आहेत, मी त्या कधी वापरल्या कशा नाहीत आतापर्यंत. तर दॅट्स इट. तुम्हाला काही शंका असेल आता आज आपण ज्या काही गोष्टी बोललो त्याच्यामध्ये काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. दत्ता पिसुरेंनी हात वर केलाय. बोला, माईक ऑन करा आणि बोला. कुणाला काही प्रश्न विचारायचे? हा सर, लॉजिकल जे आपण पाहिलं आता त्याच्यामध्ये रिझल्ट फक्त ट्रू आणि फॉल्स हे दोनच आहेत का? हो, लॉजिकलचा अर्थच तो आहे, ट्रू आणि फॉल्सच रिझल्ट येतो त्याचा. ओके. आणि त्याचा उपयोग आपण फक्त आपला डिसिजन घेण्यासाठी करत असतो. म्हणजे ट्रू असेल तर हे कर, फॉल्स असेल तर हे कर, तेवढाच उपयोग असतो त्या फंक्शनचा. चालेल सर. ओके. एखादं एक्सप्रेशन जे असतं त्याचं रिझल्ट ट्रू आहे का फॉल्स आहे हे काढून देण्याचं काम ते लॉजिकल फंक्शन करतं. आणि ज्यावेळी मल्टिपल कंडिशन तुम्हाला चेक करायचे असतात त्यावेळी अँड आणि ऑरचा उपयोग होतो तुम्हाला. आणि अँड मध्ये सर, आता ऑर मध्ये दोन पैकी एक कंडिशन जरी असेल तरी ते ट्रू दाखवणार, आणि अँड मध्ये मात्र दोन्ही पाहिजेत. दोन्ही ट्रू पाहिजे तरच उत्तर त्याचं ट्रू मिळेल तुम्हाला. ओके, चालेल सर. थँक्यू. येस. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगाच्या आहेत, महत्वाच्या आहेत. बँकेमध्ये काम करत असताना तुम्ही एक्सेल वरती कमांड मिळवा. एक्सेल तुम्ही चांगल्या पद्धतीने शिका. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आपला ह्या टर्मचा जो हा पेपर आहे, ह्या सेकंड टर्म सेमेस्टरच्या पेपरमध्ये 50% वेटेज ह्या तुमच्या एक्सेलला आहे. त्याचं कारणच ते आहे की तुम्हाला एक्सेल चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. त्याचा खूप चांगला उपयोग तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होईल. तर हे आता आपण जे इथे काय बघितलं ते वापरा, उपयोग करा त्याचा, तरच तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येईल. हे पोहायला शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पाण्यात उतरत नाही, तुम्ही जोपर्यंत हे स्वतः करत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. हे आता बघताना खूप सोपं वाटतं सगळं, की इंटरेस्टिंग वाटतं, पण तुम्ही ज्यावेळी हे करायला लागाल त्यावेळी खऱ्या अडचणी तुम्हाला तिथे समोर येईल. तर प्रॅक्टिस खूप महत्वाचं आहे.